नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जसं माहिती आहे बार्टी, TRTI, RT, सारथी, महाज्योती याची परीक्षा संपलेली आहे. त्याचबरोबर खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की सर रिझल्ट कधी लागेल, त्याचबरोबर कट ऑफ काय राहील आणि त्याचबरोबर आन्सर की कधी लागेल. या विषयावर आज आपण चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण एक्झाम सगळी संपलेली आहे. त्याचबरोबर त्यामध्ये बँकिंग, SSC, MPSC, राज्यसेवा, पोलीस भरती हे एक्झाम झालेले आहे. त्यांची आन्सर की किती कधी लागेल, त्याचबरोबर रिझल्ट आणि कट ऑफ काय राहील यावर आपण आज चर्चा करणार आहे विद्यार्थी. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आता एक्झाम झालेली आहे. तर खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की सर आन्सर की कधी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आन्सर की तुम्हाला जे आहे ते 15 ते 20 दिवसाच्या अंदर तुम्हाला आन्सर की तुमची पाहायला भेटणार आहे. कारण जे मागील एक्झाम झाली होती त्याची सुद्धा जे आन्सर की आली होती ते 15 ते 20 दिवसाच्या आत आन्सर की आली होती. त्याच्या बेसिसवर मी हे तुम्हाला सांगत आहे की ह्यावेळेस सुद्धा जे आन्सर की आहे तुम्हाला ते 1520 दिवसाच्या आत तुम्हाला पाहायला भेटणार. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की सर निकाल कधी येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा निकाल जो तुम्हाला पाहायला भेटणार आहे तो निकाल तुम्हाला 45 ते 60 दिवसाच्या आत तुम्हाला हा निकाल पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण ह्यावेळेसची जी कॉम्पिटिशन आहे ती चांगली होती. मागच्या कॉम्पिटिशन पेक्षा ह्यावेळेसची जी कॉम्पिटिशन आहे ती चांगली होती आणि याचं कट ऑफ तुम्हाला ते पण तुम्हाला चांगलं पाहायला भेटणार आणि याचा जो रिझल्ट आहे तो 45 ते 60 दिवसाच्या आत लागणार. त्याचबरोबर आता निकाल लागल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस आहे. सर्वात पहिले निकाल लागेल, त्याचबरोबर सेकंड, त्याचबरोबर वेटिंग लिस्ट सुद्धा येते. त्यानंतर वेटिंग लिस्ट सुद्धा आल्यानंतर त्यानंतर तिसरी प्रोसेस म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येते संस्था निवडण्याची. तुम्ही कोणत्या संस्थेमार्फत तुम्ही जे फॉर्म भरले आहे ते संस्था निवडण्याची तुम्हाला निवड करावी लागते. त्याचबरोबर निवड केल्यानंतर तुम्ही त्या संस्थेमध्ये जॉईन होता. त्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट लागते आणि त्याचबरोबर वेटिंग लिस्ट सुद्धा लागते. जे विद्यार्थी जॉईन करत नाही ते वेटिंग लिस्टवाले त्यांना तो ऑप्शन भेटते, त्यांना तो चान्स भेटते की त्यांच्या मग सिलेक्शन होऊन जाते. त्याचबरोबर आता काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की सर कट ऑफ काय राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कट ऑफ आहे ते तुम्हाला ह्यावेळेसचे जे कट ऑफ आहे ते तुम्हाला चांगलं पाहायला भेटणार. कारण सर्वात पहिला एक मुद्दा म्हणजे जेव्हा एक्झाम झाली तर एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही होती. निगेटिव्ह मार्किंग नाही होती आणि पेपरचा जो लेवल होता तो इझी टू मॉडरेट लेवल तुम्हाला पाहायला भेटला विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आणि एक मेन मुद्दा म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे सर्वांनी 100 पैकी 100 जो आहे तो 100 पैकी 100 पेपर सोडवला विद्यार्थी मित्रांनो. म्हणून कोणाचा तुक्का बरोबर बसू शकतो, कोणाचा नाही. पण यामध्ये जे तुम्हाला कट ऑफ आहे ते तुम्हाला चांगला पाहायला भेटणार. यामध्ये आपण चर्चा करणार आहोत जनरल कॅटेगरीची. जनरल कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे, जो MPSCच्या कट ऑफ तुम्हाला, सरळ सेवेच्या कट ऑफ तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 70 ते 80 तुम्हाला पाहायला भेटू शकते. 70-80 किंवा 75 ते 80 तुम्हाला पाहायला भेटणार. कारण निगेटिव्ह मार्किंग नाही होती म्हणून. जर निगेटिव्ह मार्किंग असतील तर हा कट ऑफ कमी असता, पण निगेटिव्ह मार्किंग इथे असल्यामुळे हा कट ऑफ तुम्हाला 75 ते तुम्हाला 80 इथे तुम्हाला पाहायला भेटणार. जर इथे वॅकन्सीज जे आहे, जे फिल करणार आहे जागा, ते जर जास्त राहिली तर हा कट ऑफ तुमचा कमी सुद्धा होऊ शकतो. यामध्ये जो कॅटेगरीचा आहे SC ST याच्यावर सुद्धा जो OBC आहे तो सुद्धा कमी असेल विद्यार्थी मित्रांनो. OBC सुद्धा तुम्हाला जे पाहायला भेटणार ते 72 ते 75 तुम्हाला पाहायला भेटू शकते. त्याचबरोबर आणि कॅटेगरीचा जो राहील तो 68 ते 70च्या मधात पाहायला भेटेल आणि जो ST कॅटेगरीचा जो कट ऑफ राहील विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला भेटू शकते तुम्हाला 65 ते 68 पर्यंत तुम्हाला ST कॅटेगरीचा सुद्धा पाहायला भेटू शकते. पण विद्यार्थी मित्रांनो, असं समजून चालू नका की तुम्हाला जो कट ऑफ आहे तो कमी लागेल. तुम्हाला कट ऑफ चांगलं पाहायला भेटणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे
की कॉम्पिटिशन वाढत आहे. ऑनलाईन पद्धतीने आता जे आहे ते प्रशिक्षण घेण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने आता तुम्हाला माहिती आहे सगळं सोपं झालेलं आहे प्रशिक्षण घेणं. त्यामुळे हा जो कट ऑफ आहे तुम्हाला चांगला हा कट ऑफ पाहायला भेटणार आहे. बँकिंग सेक्टरचा सुद्धा, त्याचबरोबर SSC सेक्टरचा सुद्धा, त्याचबरोबर पोलीस भरती आणि त्याचबरोबर MPSC आणि त्याचबरोबर राज्यसेवा याचा सुद्धा कट ऑफ तुम्हाला चांगला पाहायला भेटणार. जशी याची आन्सर की आली त्यानंतर तुम्हाला एक पोलिंग होईल विद्यार्थी मित्रांनो. त्या पोलिंग मध्ये तुम्ही तुमचा स्कोर सांगाल. त्यानंतर तुम्हाला एक सविस्तर मी कट ऑफ त्यावेळेस सुद्धा सांगेल विद्यार्थी मित्रांनो. हा एक अंदाजित कट ऑफ आहे. हा 100% नाही, हा एक अंदाजित कट ऑफ आहे जो लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मागे जे एक्झाम होते ती ऑफलाईन होत होती, ऑफलाईन एक्झाम होत होती, पण ह्यावेळेस जे आहे ते ऑनलाईन एक्झाम झाली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्यावेळेसची कॉम्पिटिशन सुद्धा वाढलेली आहे. अशा प्रकारची ही अपडेट होती. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्ही. मी तुमचा सगळं प्रश्नाचं उत्तर देणार. आणि अशा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.